नमस्कार. घाशीराम कोतवाल या नाटकाचे पोस्टर आणि माहितीपत्र तसेच नाटकाच्या पुस्तकाचे मुखपृष्ठाचे डिझाईन ज्यांनी केले त्या चित्रकार जयंत जोशी सरांशी ते घाशीरामचे दिवस या मालिकेच्या 24व्या भागात आपण गप्पा मारणार आहोत. घाशीराम कोतवाल हे नाटक तुम्ही पहिल्यांदा कधी बघितलं आणि जेव्हा बघितलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती? घाशीराम कोतवालचा मी बहुतेक दुसरा किंवा तिसरा प्रयोग बघितला बालगंधर्व मंदिरात. बरं. युक्रांनी त्यांच्या कुठल्या तरी चळवळीसाठी किंवा त्याच्या मदतीसाठी वगैरे असा तो ऑर्गनाईज केला होता आणि आम्ही घरचे सगळे गेलो होतो, आई वडील बहीण, आम्ही सगळ्यांनी मिळूनच तो प्रयोग बघितला आणि मी प्रचंड थ्रिल झालो. म्हणजे एकदा पाहिल्यानंतर मला ते सगळं डायजेस्ट झालं नाही. तेव्हाच मी ठरवलं की आपण परत बघायचा. आणि त्यावेळेला मी आर्ट स्कूल मध्ये होतो आणि मग त्यानंतर मग जेव्हा जेव्हा तो प्रयोग होईल तेव्हा तेव्हा मी तो प्रयोग बघितला आणि विचारलं मला वाटतं कोणाला तरी की मी फोटो काढू का वगैरे. त्यांनी परवानगी आणि हे सगळं हौसेने मी फोटो वगैरे काढत गेलो. त्या निमित्ताने इतर माझ्यासारखा दुसरा पण एक माणूस होता तिथे, तो म्हणजे डॉक्टर श्याम बावीकर. तो लेक्चरर होता बीजे मेडिकल मध्ये, प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन या विषयाचा. आणि सतीश आळेकर तिथे बीजे मेडिकल मध्ये रिसर्च असिस्टंट म्हणून होते. आणि सतीश आळेकर आणि श्याम बावीकर यांचं ऑफिस एकच होतं. तर बीजे मेडिकलची प्रशस्त डार्क रूम होती आणि तिथे मग मी आधी मी सुरुवातीला म्हणजे हे मी नंतरच एकदम म्हणजे पुढे गेलो थोडासा. आधी मी स्वतःहूनच म्हणजे माझी डार्क रूम नव्हती पण म्हणजे मित्राच्या डार्क रूम मध्ये, कधी ऑब्झर्वेटरी मध्ये आमचे एक मित्र होते आमिर शेख म्हणून, त्यांच्या डार्क रूम मध्ये वगैरे असं ते फिल्म डेव्हलपिंग प्रिंटिंग वगैरे तिथे करायचो. वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या मूड्स मध्ये असं मी ते नाटक बघितलं. नाटक जे काही सांगत होतं ते असे तर परिणामकारक होताच, परंतु व्हिज्युअली ते इतकं एक्साइटिंग होतं. प्लस त्याचं म्युझिक. बरं, हे जे लोक आहेत कृष्णदेव मुळगुण ज्यांनी कोरिओग्राफी केली होती किंवा भास्कर चंद्रावकर ज्यांनी म्युझिक केलं होतं, यांना मी लहानपणापासून ओळखत होतो आणि पण त्यांचं असं कर्तृत्व मी या नाटकातनं पहिल्यांदा बघितलं. प्रचंड हाऊसफुल गर्दीमध्ये नाटक व्हायचं आणि असा पडलेला प्रयोग मी क्वचितच बघितला. कधी कधी नाटक म्हणजे माणसंच असतात, त्यामुळे अगदी मशीन सारखा प्रयोग होत नाही. प्रत्येक प्रयोगात काहीतरी ऍडिशन्स होतात किंवा काहीतरी गाळलं पण जातं. पण ते लोक एकमेकांना त्यांचं इतकं एकमेकांचं कोऑर्डिनेशन इतकं होतं, इतक्या तालमी त्यांनी केल्या घटना की ते उंचीवरती त्या जायचं. रवींद्र साठेचं गाणं किंवा त्या तिघ जण चंद्रकांत काळे, श्रीराम नागडे हे सूत्रधार होते. तर भूमिका अत्यंत पक्क्या होत्या सगळ्या. कुठेही तो जे तेंडुलकरांना जे म्हणायचं होतं ते अचूकपणे त्या नाटकात आलं सगळं आणि फार मजा यायची. म्हणजे एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता तो. आणि मी म्हणजे नाटक तर मी पाहायलाच होतो, कधी कधी नुसतं बसून नाटक पण बघायचो. पण फोटो काढायला म्हणजे मी कधी विंगेतनं बघितलं होतं एखादा प्रयोग, कधी बाल्कनीतनं बघितला, कधी दुसऱ्या लाईनीतनं बघितला, कधी पण विदाऊट फ्लॅश सगळे फोटो काढले होते. आणि मेन म्हणजे त्याची कॉम्पोजिशन इतकी भारी होती. मी लहानपणापासून खूप आम्हाला नाटकाला वगैरे न्यायचे आई वडील, त्यामुळे इतर नाटकं खूप बघितली होती. पण हे नाटकाने एक वेगळी क्रांती केली. अगदी बरोबर. म्हणजे हे
म्हणजे ते दशावतारातले कोकणातल्या दशावतारावरती वगैरे आधारित आहे. हो. पण ते मी कधी बघितलं नव्हतं, त्यामुळे मला तो एक पॉझिटिव्ह कल्चर शॉक होता ते नाटक बघणं. आणि खूप म्हणजे इतकी क्रिएटिव्हिटीचं एक मोठं परिणाम परिमाण त्या नाटकाने साध्य केलं होतं. अरे वा. आणि खूप इन्स्पायरिंग होतं ते सगळं. आज तुम्ही जेव्हा त्या नाटकाचा विचार करता तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर पटकन पहिल्यांदा काय उभं? माझ्या डोळ्यापुढे ते फेर धरलेलं आहे ते सगळं, ते व्हिज्युअल्स ते स्लो मोशन मध्ये आणि नाटकाचं म्युझिक म्हणजे नाटक इतक्या वेळ बघून बघून तर माझं पाठच झालं होतं. अनेक लोकांचं पाठ मी एकटा नव्हतो. आमच्या म्हणजे घाशीराम कोतवालचे म्हणजे प्रेमात पडलेले फोटोग्राफर 10-15 तरी आहेत. आता सर तुम्ही आता म्हणाला की तुम्ही ते नाटक अनेक वेळा बघितले, तर प्रत्येक वेळा तुम्हाला काहीतरी नवीन दिसलं असेल त्यात? अर्थातच असं मला पिन पॉइंट करून सांगता येत नाही, पण प्रत्येक वेळेला इतकं त्या नाटकातलं म्हणजे ते आशय अजून उलगडत गेला. आशय अजून उलगडत गेला. म्हणजे तेंडुलकरांचे जे डायलॉग्स होते त्याच्यामध्ये त्या नाटकाच्या ऍक्टर्सनी, दिग्दर्शकांनी म्युझिकमुळे अजून भर घालत ते होते. आणि त्यामुळे आणि मी आहे पुण्याचाच माणूस, जन्म माझा पुण्यातला, तिथे फुटक्या बुरुजाजवळ जाईल हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला. नवीन मराठी शाळेत शिकलो. नंतर पण म्हणजे पुणं आणि त्याची संस्कृती याच्याबद्दल मला फार प्रेम. आणि हे सगळं म्हणजे आता पेशवाईचा काळ वगैरे वगैरे ते थोडं ग्लॅमर वाटायचं त्याच्याविषयी सगळं. बरं, हे काम करणारे वगैरे जे सगळे लोक होते ते माझ्या ओळखीचे होते. आधी आता रवींद्र साठे माझ्या ओळखीचा होता, तो पण रेडिओवर मी लहान मुलांच्या कार्यक्रमात किंवा नंतर असं सुद्धा गायलेलो आहे वगैरे. तर त्या नाटकामध्ये खूप म्हणजे एक ते रूपक आहे. म्हणजे तेंडुलकरांनी प्रस्तावनेत म्हणलंय की एक अनैतिहासिक दंतकथा आहे. त्याच्यामध्ये वास्तवाचे किंवा त्याच्यामध्ये धागे आहेत, पण ते एक रूपक आहे की प्रत्येक काळामध्ये असा कोणीतरी नाना असतो आणि असा कोणीतरी तो घाशीराम तयार करतो की त्याच्यावरचा ब्लेम सगळा तो दुसऱ्यावरती टाकू शकतो. तर अशीच त्या नाटकाची साधारण कथा आहे. आणि हे वेगवेगळ्या काळामध्ये नाटक म्हणजे नाटकाचं जे तेंडुलकरांना म्हणायचं होतं ते अजून ताजं आहे. टाइमलेस म्हणतो आपण, टाइमलेस नाटक आहे ते. जगामध्ये सगळीकडे ते अप्रिशिएट केलं गेलं. आणि फार मला आणि इतका आवाज सगळ्यांचा सुंदर लागायचा. त्यात मोहन आगाशे तर म्हणजे त्याच्या कॅरेक्टरनी तर म्हणजे तो व्हिलन पण नव्हता. त्याच्या नाटकात दाखवलाय तो व्हिलन, पण नाना तसे नव्हते. पण मोहननी त्या कॅरेक्टर तो जगला ते. आणि सगळीकडे हसत खेळत असे असायचे. फार म्हणजे असं सिरियस वातावरण नसायचं. एकमेकांच्या टिंगला करायचे सगळेजण. ती थिएटर अकॅडमीची खासियत होती. ते त्या रोलमध्ये अगदी जायचे सगळेजण. ब्राह्मण एकदा तो मेकअप केला आणि तो वेशभूषा केली, त्याच्या कॅरेक्टर मधनं ते बेरिंग सोडायचे नाही आणि तसंच बोलायचे. मग गंमत. नंतर नाटक संपल्यानंतर सुद्धा तसंच बोलायचे. मजा मजा. खूप मित्र मिळाले मला नवीन त्यामुळे. आणि मजा आली. मग नाटकाचं पुस्तक करायचं होतं, दुसरी आवृत्ती. पहिली आवृत्ती संपली होती. नीलकंठ प्रकाशन रानडे. तर प्रकाश रानड्यांचं नीलकंठ प्रकाशन म्हणजे तो थिएटर अकॅडमीचा अड्डा होता. आमच्या घराच्या अगदी जवळ होते. रानडे माझे मित्र होते. आणि ते मला म्हणले दुसऱ्या आवृत्तीचं कव्हर करशील का तू?
तर म्हटलं जरूर करेन. आणि मग मी ते दुसऱ्या आवृत्तीचं कव्हर केलं. ओके. तेंडुलकरांना पण ते आवडलं. रानडे म्हणजे दुसऱ्या येणाऱ्या जाणाऱ्यांना दाखवायचे कसं वाटतंय वगैरे. ते मी साध्या फेल्ट पेननी केलं होतं. अगदी उत्स्फूर्तपणे ते कव्हर केलं आणि ते सगळ्यांना आवडलं आणि ते छापलं गेलं. तर मला ते छापलं गेलं याच्यातच मला त्यावेळी कौतुक वाटलं. बरोबर आहे. 75 साली माझं लग्न झालं आणि आम्ही माझं कॉलेज जीवन पण संपलं. ओके. आणि त्यानंतर मग मी वेगवेगळ्या मी पण भटकत असायचो ना इकडे तिकडे. आणि जेव्हा जेव्हा मग पुण्यात यायचो तेव्हा तेव्हा हे परत फोटोग्राफी नाटकाची आणि हे चालूच असायचं. आणि अशा वेळेला मग नंतर एकदा घाशीराम परदेशी जाण्याचा प्लॅन झाला. तर सुजित पटवर्धन हा माझा मित्र. तर मी ऑलरेडी डिझायनिंगची वगैरे कामं करतच होतो त्याच्याबरोबर. तर मोहन आगाशे हा सुजित पटवर्धनचा मित्र. तर आपल्याकडे असं असतं की काही काम म्हणजे घर बांधायचं असेल तर लोक आधी कॉन्ट्रॅक्टरला विचारतात, आर्किटेक्टला विचारायचं ना. तसं त्यांनी ते प्रिंटरला विचारलं. प्रिंटर तो त्याच्या कामात व्यग्र असायचा सुजित खूप. तर तुम्हाला म्हणलं असं असं करायचं का काम, एक पोस्टर करायचंय आणि पोस्टरच्या मागेच काहीतरी नाटकाची माहिती येईल, ते फोल्ड करून लोक घरी लावतील आणि ते वाचता येईल वगैरे असं आणि नंतर एक छोटं ब्राउशर पण करायचंय. तर त्यानिमित्ताने मग मी आता तो काळ त्या नाटकाचा उभा करायचा. म्हणजे त्यावेळेला पुण्यातले वाडे वगैरे असे जुने अनेक त्या पेशवेकालीन आर्किटेक्चरल रेलिक्स होते. मोहन आगाशे मला घाशीरामच्या मूळ वाड्याकडे जो कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत आहे म्हणजे लष्कराच्या ताब्यात आहे तो बघायला घेऊन गेला होता. नंतर सतीश आळेकरनी मला एक नगरकरांच्या वाड्यात घेऊन गेला होता दाखवायला. ते सगळीकडचे फोटो काढले आणि त्याचे छोटे छोटे म्हणजे वातावरण निर्मिती करण्याकरता ते पीसेस किंवा असे मध्ये मध्ये व्हिज्युअल पंक्च्युएशन म्हणून ते असे व्हिज्युअल वापरले की मजकुरामध्ये अगदीच नाही तर ड्राय नुसतं वाचन होऊ नये म्हणून. नंतर मी इलस्ट्रेशन्स पण केली होती त्या ब्राउशरमध्ये. म्हणजे इंग्रज असं चाललंय आणि मागे मच्छी त्याची लाळ उडत चाललंय असा तो काळ होता. पेशवाईचा पडता काळ होता तो. पेशवाईचा पडता काळ जरी असला तरी सुद्धा पेशवाईची समृद्धीच्या खुणा अजून होत्या. कला जी असते ती समृद्धीमध्येच म्हणजे फुलते. लोकांचे कायचे प्रश्न सुटलेले असतात. अमर भूपाळी सिनेमा होता बघा, तो काळ आहे. तर ते केलं मी, ते मनापासून केलं. ते पोस्टर आहे तो मी, पण ते सगळं काम चांगलं झालं माझं. ते कामामुळे असं झालं. मग नंतर थिएटर अकॅडमीची एक पार्टी होती पूनम हॉटेलमध्ये. त्याला मॅक्सिमम भवनचे डायरेक्टर आले होते, टिल्मन वॉर्ड्रॉप. आणि त्यांना माझं ते काम फार आवडलं डिझायनिंगचं. आणि ते म्हणले की आमचं काम तू करशील का महिन्याला. तर असं मी त्यांचं मग नंतर 10 वर्ष काम करत होतो. ते इथे असेपर्यंत मी मॅक्सिमम भवनचं काम करत होतो. त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. ते म्हणले तू फाईन आर्टचा माणूस होते, डिझायनिंग वगैरे काय कमर्शियल करत बसला, तू पेंटिंग कर. त्यांचे वडील स्वतः पेंटर होते वॉर्ड्रॉप यांचे. त्यांची जॅझची पोस्टर्स, त्यांची डिझायनिंगची छोटी छोटी किंवा मोठी कामं सुद्धा मी केली होती. माझं पहिलं प्रदर्शन त्यांनी 1986 साली अरेंज केलं होतं. आर्ट फोटोग्राफचं मॅक्सिमम ऑर्गनाइज केलं होतं. नंतर मला आर्ट कॅम्पला पाठवलं होतं, ईस्ट वेस्ट एन्काउंटर.
असं मला त्या एकदम exposure मिळालं हां. काशीरामच्या 16 दिवसाचा तो कॅम्प होता आणि जगातले सगळे मोठे आर्टिस्ट म्हणजे गटे इन्स्टिट्यूट, अलायन्स फ्रान्सिस, ब्रिटिश काउन्सिल आणि इतर स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज, अमेरिकन सेंटर सगळ्यांनी मिळून आणि NCP असं सगळ्यांनी मिळून तो कॅम्प केला होता. 16 दिवस आम्हाला ग्रँड हॉटेलमध्ये ठेवलं होतं. मला तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. तर या सगळ्या गोष्टीला कारण घाशीरामचं केलेलं आहे मी पोस्टर आणि डिझायनिंग. नट ही फार एक म्हणजे उत्कृष्ट नट जो असतो तो फार समग्र माणूस असतो. म्हणजे एक तो त्या कॅरेक्टर मध्ये घुसतो आणि सगळं आमूलाग्र बदल होतो आणि ते बोलणं ऍक्टिंग म्हणजे सगळं मला नट लोकांविषयी त्यामुळे फार आदर आहे मला. आणि ते ऍक्च्युअली तो कलाविष्कार जो होता तो आपल्या समोर घडत होता लाईव्ह बघताना आणि जवळनं फार मजा यायची. आणि नंतर तेंडुलकरांची पण माझी चांगली त्यामुळे दोस्ती झाली. पण सर त्या काळातही या नाटकाच्या संहितेला पुण्यातून बराच विरोध झाला. पण मग त्या चित्रकारांची पण ते समजून घेण्यात थोडा मोकळेपणा पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये लोकांनी काय केलं की आमच्या इतिहासावरती हे लोक ताशेरे आहे ते खरं आहे. आपली पेशवाई बुडाली ती भाऊबंदकी आणि बंधपितुरीनीच बुडाली. आणि ते भाऊबंदकी आणि बंधपितुरीचे जे अंडरकरंट्स असतात ते कोणी पाहिले? खरा इतिहास कोणी पाहिलाय? तर तेंडुलकरांनी एक लूज अशी ती एक स्टोरी लाईन घेतली होती आणि त्यांच्या कल्पनाशक्तीने त्यांनी ते सगळं घडवलं होतं. त्यातल्या लावण्या काय किंवा त्यातले संवाद फार तेंडुलकरांनी पायनियरिंग काम केलं होतं. आणि ते त्यामुळे नाटक अजून सर्व लोकांच्या स्मृतीमध्ये आहे त्या सगळ्या गोष्टी. एक चित्रकार म्हणून तुम्ही त्या नाटकाकडे कसं बघत होता? का हा जो पूर्ण अनुभव आहे हा सगळा चित्रकार म्हणूनच घेत होता? आपण म्हणजे आपल्या संवेदना त्यामुळे श्रीमंत होतात ना. आपली सेन्सिटिव्हिटी म्हणजे कुठल्या क्षणी प्रत्येक नाटकामध्ये असे प्रसंग येतात की जे प्रेडिक्टेबल नसतात. पण त्याच्यावरती ते ऐन वेळेला मात कशी करतात लोक सादर करतात. नाटकातच शक्य आहे. म्हणजे आता भरतनाट्य मंदिरमध्ये नाटक झालं तर थोडेसे त्यांना मुवमेंट्स किंवा हे बदल किंवा भरतनाट्य बालगंधर्वचा जो आहे स्टेज ते मोठं आहे. या दोनच ठिकाणी मेनली मी ते नाटक केले. आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं कॉम्पोजिशन त्याच्यातले खूप भावले ना फार फार म्हणजे खूप लिरिकल आहे नाटक. ते लिरिकल आहे आणि त्याच्याबरोबर म्हणजे तुम्ही कान बंद करून नुसतं बघत गेला तरी सुद्धा असं लिंक आहे त्याच्यात सगळीकडे. एक लयनी असं जोडलं आहे. आणि शब्द तर काय म्हणजे तो संवादांचा इम्पॅक्ट खूपच. घाशीरामचे लेखक आणि दिग्दर्शक यांच्याबरोबर ज्या काही तुमच्या चर्चा व्हायच्या, गप्पा व्हायच्या, त्यातनं काही आम्हाला सांगू शकाल तुम्ही? नाही, हे म्हणजे वयाने माझ्यापेक्षा दोघेही खूप मोठेच होते. पण अत्यंत म्हणजे मोकळेपणाने बोलायचे. तेंडुलकर इतर अनेक काय वाचताय सध्या, तू काय वाचतोयस वगैरे हे पुस्तक वाच वगैरे इथपर्यंत ते होतं. नंतर ह्या चित्रकाराची चित्र बघितलीस का तू असं. आणि मग नंतर त्याच वेळी मी तेंडुलकरांचं शांतता कोर्ट चालू यायचं पण दुसऱ्या आवृत्तीचं कव्हर केलं होतं. ते तर त्यांना फारच आवडलं. मग तेंडुलकर मला पत्र लिहायचे की तुझ्या बरोबर तुझे शब्दही फार छान तू वापरतोस वगैरे 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 कॉम्प्लिमेंटचे आठवत आहे मला. नंतर जब्बार तर काय, जब्बार तर गोष्टी म्हणजे इतक्या म्हणजे त्याच्याकडे म्हणजे असं झराच होता. इतक्या गोष्टी सांगायचा तो.
तो राम पुजारी यांच्याकडे राहिला होता सोलापूरला. ते राम पुजारी म्हणजे राहून शिकला होता. आणि राम पुजारी माझ्या वडिलांचे मित्र, म्हणजे गाण्यातले होते ते. त्यामुळे जब्बारला पण म्हणजे गाण्याचं वगैरे प्रेम होतं. आणि मग नंतर त्याच वेळेला नंतर उंबरठा सिनेमा करायचं त्यांनी ठरवलं. त्याचं आर्ट डिरेक्शनचं काम मला दिलं होतं त्यांनी. मग ते तर मी त्या युनियनचा वगैरे मेंबर नव्हतो, त्यामुळे मग रंगसंयोजन जयंत जोशी असं टायटल मिळालं होतं. पण मी पार लोकेशन बघायला त्यांच्याबरोबर गेलो होतो. नंतर सगळ्यांचे कॉस्ट्युम्स कसे असावेत, साड्या स्मिता पाटीलच्या, सगळ्या गोष्टींमध्ये मी इन्व्हॉल्व होतो. पार शेवटचं रेकॉर्ड कव्हर एलपीचं करणं, जाहिराती, म्हणजे असं थिएटर अकॅडमीच्या संदर्भात माझा सहवास खूप झाला. आणि सतीश वगैरे ते काय मोठेच लोक आहेत सगळे, जगाने त्यांचा गुण मान्य केलेला आहे. त्यांचं बरोबर त्यांच्या सहवासात आपण शिकतो. चांगल्या माणसांच्या सहवासात आपल्याला काहीतरी वाण लागतो. सर, या नाटकाच्या संहितेला तेव्हा जो जोरदार विरोध झाला होता, तो विरोध झाला म्हणजे नक्की काय झालं त्या काळात? विरोध झाला म्हणजे ब्राह्मणांची याच्यामध्ये बदनामी आहे आणि नानांचं चारित्र्य हनन आहे या मुद्द्यावरती विरोध झाला. नंतर मराठा लोकांनी सुद्धा नाटकात एक सीन होता, मराठा सरदार येतो रात्री एका ब्राह्मणीकडे आणि तिला घेऊन जातो वगैरे वगैरे. तो सीन मराठा लोकांनी कापायला लावला. हो. आणि बाकी हे मुंबईतल्या नाट्यसृष्टीतले जे सनातनी लोक होते त्यांनी नाटकाला विरोध केला. वसंत साठ्यांनी पण विरोध केला होता. आणि ते इतकं चार्ज वातावरण होतं, परदेशी जाऊ नका, परदेशी जायची परवानगी ऐन वेळेला मिळाली या लोकांना. शरद पवारांनी काहीतरी इंदिरा गांधींना सांगितलं आणि त्यांनी मग दिली परवानगी. पण ते इथे लोक निदर्शनं वगैरे करायला आले होते, म्हणजे कसे जात आहेत परदेशी म्हणजे बघू. तर ते सगळं गुप्त ठेवलं होतं. आणि मग एक बस रवींद्र साठे आणि त्याचा भाऊ देवेंद्र साठे यांचं एक कार्यालय आहे इथे मुद्राच्या शेजारीच, म्हणजे सुजित पटवर्धनांचा छापखाना जिथे आहे, जिथे पोस्टर्स आणि ब्राउशर्स तयार केली होती, ती ऐन वेळेला तिथे ठेवली. आणि जाताना ते धुंडीराज मंगल कार्यालय मला वाटतं. आणि मग तिथनं पुण्याच्या एअरपोर्टवरनं ते गेले आणि खूप यशस्वी तो दौरा झाला. आणि तिकडच्या पेपर्सनी सुद्धा वगैरे सगळं कौतुक केल्यानंतर तो विरोधाची धार थोडीशी कमी झाली. पण हे सगळं मी प्रत्यक्ष पाहिलंय. मी पाहिलंय, म्हणजे मी ऑब्झर्वच करत होतो. पण ते डिझाईन वगैरे मी केल्यामुळे मला त्याच्याबद्दल एक ममत्व वेगळं होतं. अशा आशयाची नाटकं आजही व्हावीत असं वाटतं तुम्हाला? ऑफकोर्स. हो ना. जे जे लोकांच्या, कलावंताच्या किंवा लेखकांच्या, कवीच्या जे मनामध्ये आलेलं असतं त्यांची रिॲक्शन आणि त्यांची जी अभिव्यक्ती आहे ती लोकांसमोर यायलाच पाहिजे. कारण कोणी काय म्हणजे हे आतून आलेलं असतं. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्व हे आता मोदींनी G20 मध्ये G7ला काय काय गेले होते बर्लिनला आता गेल्या महिन्यामध्ये, तिथे भारताने पण सही करून आलेले आहे भारत की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मान आम्ही राखतो वगैरे वगैरे. पण आपल्याकडे चित्र थोडस वेगळं आहे, लोक सगळे घाबरून आहेत सध्या. आणि एवढं शास्त्र, कला, नृत्य, संगीत, चित्रकला वगैरे या सगळ्या गोष्टी अशा आहेत
की ज्यांना देशांच्या सीमा नसतात, बरोबर. हवा पाणी जसं सगळ्यांचं असतं तसं हे कलेतलं स्वातंत्र्य आणि कलेतली जी आशय असतो तो सगळ्या मानव जातीचा असतो. आज आफ्रिकेतल्या एका छोट्या देशामध्ये एखादी घटना घडते आणि ती रूपक म्हणून आपल्याकडे सुद्धा त्याच्या पॅरलल्स आपल्याला तशा इथे दिसू शकतात. तर या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही असंच आमच्यासारखाच तुम्ही विचार करा वगैरे असं कोणी सांगत असेल तर ते आजच्या काळामध्ये येणार नाही, पण ते कधी ना कधीतरी बाहेर येईलच ना. कधी ना कधीतरी ते बाहेर येईलच. तर कलावंताच्या लेखकांच्या अशा निर्मितीक्षम जे संवेदनाक्षम लोक असतात कलावंत, त्यांच्या मताला किंमत द्यायला पाहिजे. देश ओळखला जातो तो काही इमारती आणि रस्ते याच्यामुळे ओळखला जात नाही किंवा उद्योगांमुळे पण ओळखला जात नाही. देशामध्ये किती कलावंत निर्माण झाले, देशामध्ये किती शास्त्रज्ञ आहेत याच्यावरून देशाची आयडेंटिटी ठरते. तर त्यामुळे घाशीराम हा एक म्हणजे आपल्या सांस्कृतिक क्षेत्रातला भारतीय सांस्कृतिक क्षेत्रातला मोठा प्रसंग होता ज्याची आठवण कधीच विसरली जाणार नाही आणि नेहमी प्रेरणा देत राहील. आता त्याचे रेकॉर्डिंग्स किंवा ऑडिओ वगैरे जरी अवेलेबल आपल्याकडे असलं किंवा लोक त्याचं रिवाईव्ह पण केलं दुसऱ्या ग्रुपनी, पण ही मजा त्याच्यामध्ये आली नाही. कारण फारच ते त्याच्यामध्ये मिसळून गेले होते त्या नाटकामध्ये सगळा तो ग्रुप आणि त्यांनी खूप आनंद दिला आपल्याला. घाशीरामध्ये अनेक दिग्गज कलाकार होते. हो. त्यांच्याबद्दल आम्हाला काही सांगणार? अरे प्रत्येकाचा एक वेगळाच बोलण्याची ढब वेगळी होती. रमेश मेडेकर आणि बसाळे तर हे कसब्यातले होते. त्यांचं म्हणजे अस्सल पुण्याचं जे बोलणं आहे ते कसबा पेठेत तुम्हाला ऐकायला मिळतं. अस्सल म्हणजे सगळं इंटोनेशन किंवा हे उच्चार कुठेही वेडेवाकडे शब्द म्हणजे मोघम बोलणार नाही, स्पष्ट बोलतील. तसंच मोहन गोखले पण छान काम करायचा. ते दिव्याचं ब्राह्मणाचं जे दिव्याचं सीन होतं ते रमेश टिळेकर घाशीरामचं काम करणारा होता. तो एकदम रॉ असं त्याचं कॅरेक्टर होतं आणि कॉन्ट्रास्ट होता एकदम तो. एक तर घाशीराम तो पुण्यातला नव्हता, कन्नडचा होता ना. आणि नंदू पोळ आणि नॉर्मल काम करायचे, कोणावरही कसलंही टेन्शन नसायचं. मी आता नावं खूप जणांची नाही विसरू म्हणजे एकदम, पण सगळेच जण फार सुंदर काम करायचे. मोहनचा तर प्रश्नच नाही. आणि गाण्याचं एक जो धागा होता त्या गाण्यांनी आणि मुवमेंट्सनी सगळं ते नाटक बांधलं होतं सगळं. आणि असं कुठेही ते असं तुकड्या तुकड्यामध्ये नाटक वाटायचं नाही. म्हणजे अगदी त्यातले गॉंग्स जे होते मी फार विचार करून सर्व ती निर्मिती झाली होती. होऊन गेली तेच अशी क्वचितच सगळं जमून येतं तसं झालं. म्हणजे जब्बार पटेल आणि सतीश आळेकर त्यावेळी असिस्टंट डायरेक्टर होतं मला वाटतं. पण फार सुंदर त्यांनी मी त्यावेळी तरुण होतो म्हणजे आणि चांगलं इम्प्रेशन आलं मस्त. आणि मला खूप फायदा झाला त्याचा. एकूणच एक कला चांगलं काम केलं तरी की कुठे ना कुठेतरी त्याचे अनेक फॉलोआउट्स खूप असतात चांगले.
तर ती अशी घाशीराम झाल्यामुळे इतर लोकांना, नाट्य क्षेत्रातल्या लोकांना पण त्याच्यामुळे प्रेरणा मिळाली. नवरा जुनी लहान हाय माझ्या नानाचं लगीन, माझ्या नानाचं लगीन, त्याच्या नानाचं लगीन, त्याच्या नानाचं